भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। श्री राम भगवंताला वंदन करतो, नमन करतो। पवन पुत्र हनुमान बजरंग बलीला सुद्धा त्यांच्या चरणी मी नमन करतो। या ठिकाणी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे लाडके, प्रत्येक गोरगरिबांच्या हृदयामध्ये वास करणारे, त्यांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो, त्यांना वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना आज जनतेने या ठिकाणी त्यांचा फोटो वरती करून जे त्यांचं स्वागत केलं, हे साहेब स्वागत नाही आहे, यांच्या हृदयामध्ये तुम्ही आहे। आणि या ठिकाणी मी तमाम अमरावती जनतेच्या वतीनं त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की या ठिकाणी मोदीजींनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवनीत राणाला संधी दिली, त्याबद्दल अमरावतीकरांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे लाडके, वन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा प्रचार करणारे, मोदीजींच्या योजना पोहोचवणारे लाडके प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोंडे साहेब आहे, आदरणीय आमचे कवाळे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, आमचे तळस साहेब आहे, आदरणीय आमचे शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ पोटे या ठिकाणी उपस्थित आहे, जगदीश भाऊ गुप्ता आहे, आमचे प्रताप दादा अडसळ आहे, अनेक या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहे, माजी आमदार या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित, सगळ्यांचे नाव मी घेणार नाही, पण सगळ्यांच्या चरणी मी नमन करतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो। या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण भाऊ, ज्यांचा विषय आज इथे कवाळे साहेबांनी काढला, ज्यांनी मला भाऊनी सांगितलं, जेव्हा एखादं लग्न असते तर नवरीच्या परिवाराने शांत राहिलं पाहिजे, पूर सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यांसोबत नम्र राहिलो पाहिजे। पण या ठिकाणी लक्षात ठेवा, रवी राणा कधी कधी 24 घंटे झुकला राहते। गोरगरिबांसमोर, आमच्या बहिणींसमोर, आमच्या युवकांसमोर आणि बुजुर्गांसोबत आणि बेलघाटच्या आदिवासी कुटुंबांसोबत सुद्धा रवी राणा झुकला राहते, झुकत राहील। पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की यावेळेस खासदार नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे आणि हा फॉर्म नाही भाऊ, हे विजय रॅली आहे। या विजय रॅलीचं स्वागत कोणा कापरामध्ये हे फक्त ट्रेलर आहे, 10% लोकच फक्त आलेले आहे, कारण फॉर्म भरायचा होता, म्हटलं 10% लोकांनाच विनंती केली या। पण जेव्हा या ठिकाणी अनेक सभा होईल, अमरावतीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही, हे गोरगरीब, सर्वसामान्य, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विजय करेल आणि मोदीजींचे हात मजबूत करेल। मजबूत कराल ना? तिकडे दूर पक्का ना? आपकी बार, आपकी बार। आणि ज्यांनी 2 दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना सांगणं आहे की या ठिकाणी ही जनता जे आहे, देख लो आंखों से और कमल खिलेगा लाखों से, कमल खिलेगा लाखों से। आणि या ठिकाणी सगळे म्हणतात रवी राणा भाजप सोबत काऊन आहे? अरे मला सांगा, या देशामध्ये जर आपण जन्मलो, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला कुटुंब समजलाय,
ज्या देशाच्या पंतप्रधानांनी अहोरात्र जीवन या देशासाठी दिलेलं आहे, जर त्या देशाच्या पंतप्रधानासाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही. अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, गोरगरिबांच्या हक्कासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना न्याय देणं या रवी राणाच्या रक्तामध्ये आहे. एक आमचा मित्र म्हणे, कवळे साहेब बोलले आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे तो. मैत्रीपूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते. अरे मोदी सरकारवर बोलते. मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल. अरे नवनीत राणाचा बाप तो माजी सैनिक होता, त्या बॉर्डरवर लढला, अनेकांची सुरक्षा केली, सेवा केली, तो नवनीत राणाचा बाप. अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो, मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही. राजकारण हा माझा धंदा नाहीये. राजकारण करून मी पोट भरत नाही, राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत नाही, मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आणि मी आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या, त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करताय त्या कामाचा जर त्या फुलाची पंखडी जर बनू शकलो नाही, त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखादं नखून एवढं जर आपण साथ दिला नाही तर म्हणे आपला राजकारण काही करून उपयोग नाही. हे नवनीत राणाचे शब्द होते. अरे रवी राणाला म्हणतात की मोठी संपत्ती आहे. भाऊला विनंती करतो, जेवढ्या चौकशा करायच्या आहे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्यामध्ये करून टाकल्या. 33 महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ, आमचे मित्र तिथे मंत्री होते, कामगार मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते, आपलं इरिगेशनचे मंत्री होते. एवढा मंत्रीपद भोगताना मी 2.5 वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे, आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो, अजून 2.5 वर्षात पत्ता नाही आहे. त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले 2 मंत्री होते. एक माझी बहीण तिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ, हे दोन्ही मस्त 33 महिने मंत्रीपद भोगलं. मी त्यांना प्रश्न करतो, कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धार केला? कोणता अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला? आणि मी छाती ठोकून सांगतो, या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प आहे पीडी प्रकल्प. त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा 1 लाखानं जमीन घेतल्या होत्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते 12.5 लाख रुपयांनी पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. अरे शेतकऱ्यासाठी 5 ते 6 वेळा जेलमध्ये झालं गेलो. हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती. मोजरीला मी आंदोलन केलं. दिवाळीच्या 3 दिवसाआधी मला जेलमध्ये टाकलं. यातले अनेक शेतकरी माझ्यासोबत होते. तेव्हा आमचा भाऊ मंत्री होता, आमची बहीण मंत्री होती. तेव्हा त्यांना हे कळलं नाही की रवी राणा शेतकऱ्यासाठी जेलामध्ये गेलेला आहे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. फोन करून सांगितलं की रवी राणाला सतरंजी देऊ नका, पाणी देऊ नका. आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या 1 दिवसाआधी अन्नत्याग आंदोलन केलं. जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये. दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि 1 दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही, अन्नत्याग केलं. शेतकऱ्याची दिवाळी काळी होता तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी ते बोलले नाही, त्या ठिकाणी त्यांनी एक शब्द काढला नाही. अरे या ठिकाणी मेलघाट मध्ये आम्ही होळी करायला जातो. आता होळीच्या दिवशी 3 कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले. या ठिकाणी तुम्ही पाहिलं, या ठिकाणी त्या ठिकाणी दादरामध्ये जे कुटुंबाचा मृत्यू झाला त्यांच्या त्या ठिकाणी
पूर्ण परिवार खतम झाला. फक्त त्या ठिकाणी 2 मुली होत्या, लहान लहान. त्यांचा करणारा कोणी नव्हतं. तिथले मयत मध्ये सुद्धा मी केली. तिथले त्याचा जो काही त्यांचा त्या महिलेचा पूर्ण जो 10 दिवसाचा खर्च तो केला. आणि त्या दोन्ही मुलींना आम्ही दत्तक घेतलं की त्या मुलीचं कुटुंबाचं पुन्हा पालन पोषण करू. या ठिकाणी त्या तरुण मेलघाट मध्ये त्याच दिवशी 2 लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब रस्त्यामध्ये खतम झालं. त्या कुटुंबामध्ये भाऊ भक्त 85 वर्षाचे आई वडील होते. ते कुटुंब झोपडीमध्ये राहत होतं. त्यांना कोणी मागे पुढे नव्हतं. त्या कुटुंबाचं घर नवनीत राणाने स्वतःच्या पगारातून बांधून देण्याचं काम सुरू केलं आणि त्या कुटुंबाची पालन पोषणची जबाबदारी घेतली. या ठिकाणी मेलघाट मध्ये परतवाच्या पायथ्याशी मागे माझी सैनिक बॉर्डर मरण पावला. त्या ठिकाणी नवनीताच्या पगारामधून त्यांना घर बांधून दिलं. घर बांधण्यासाठी पैसे दिले. या ठिकाणी मातंग समाजाचा कार्यकर्ता जो खऱ्या अर्थाने भीक मागून त्या ठिकाणी आपलं पोट भरत होता, मागच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून त्याला चाबी दिली. तो राहायला गेला आपल्याकडे. असे अनेक कुटुंब ज्या आमच्या ताई आहे त्यांच्या मोजरीमध्ये सुद्धा नवनीत राणाचे हात पकडून एक म्हातारी बाई घरी घेऊन गेली. तिला झोपायला जागा नव्हती. ते घर नवनीत राणाने बनवून दिलं. अरे ही संपत्ती माझी आहे. या गरिबांचे घर माझे आहे. तुमच्या 33 महिन्याच्या सरकारने माझ्या नखूंपासून तर केसापर्यंत पूर्ण चौकशा लावल्या होत्या. तुम्ही तेव्हा माझं काही बिघडू शकले नाही. आता इथं खोटं बोलता पण रेटून बोलता. हे सगळ्या जनतेला करते. एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या की नवनीत राणा पाळायचा आहे. अरे नवनीत राणा पाळायचा आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? फक्त नवनीत राणा पाळायचा आहे. अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कवाळे साहेब जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते. त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्या लागते. जिथं कुठं पैशाचा मामला आला तर मदत पडते आणि त्याचं सेटलमेंट करते. आणि मला सांगते अरे आज अचलपूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आरोग्य केंद्रामधल्या टीनाला मोठमोठे क्षेत्र आहे. डॉक्टर नसते, औषधी नसते, शाळा तिथे त्या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी नाहीये. अरे आपला अचलपूर मतदारसंघ सोडून हा माणूस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिवा लावते. आपल्या ठिकाणी अंधार आहे आणि उजेड दुसऱ्याला देत आहे. अरे आपलं पहिले घर करा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाचं वाकून. या स्वभावाचा माणूस हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खोटा बोलते. मला एवढं सांगायचं आहे की संविधानाच्या नावावर खूप राजकारण होते. पण मला माहित आहे आंबेडकरी जनता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गुरु मानतो. मला असं वाटतं या बंडेरा मतदारसंघामध्ये जेवढे विहार, जेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे सौंदर्यीकरण या महाराष्ट्रामध्ये कोणी केले नसेल ते आम्ही केले. आणि मला गर्व आहे मी ज्यांच्या सोबत आहे असे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भीम टेकडीसाठी 15 कोटी रुपये दिले आणि ते काम पूर्ण झालं. भीम टेकडीसाठी ज्या ठिकाणी विहार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याच्या सौंदर्यीकरणासाठी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारने पैसे दिले आणि त्यामध्ये अव्वल नंबर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पैसे दिले. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे 1952 मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून लढले तेव्हा पाळण्याचं काम कोणी केलं तर काँग्रेसने केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी दिला जेव्हा या ठिकाणी व्हीपी सिंगची सरकार होती, भाजपचा पाठिंबा होता, त्या ठिकाणी भाजपने भारतरत्न देण्याचं काम बाबासाहेबांना केलं. आज मला आठवते भाऊ जेव्हा मुख्यमंत्री होते कवाळे साहेब तेव्हा लंडनचा बंगला जो खऱ्या अर्थानं काँग्रेसने किती वेळा खोटे बोलले, किती वेळा भाषण दिले, पण तो लंडनचा बंगला विकत घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. या ठिकाणी हिंदू मिल, अरे हिंदू मिलचं राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनवण्याचं काम आणि सर्वात उंच
हा बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम हा आराखडा जर मंजुरात दिली असेल तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. आणि कोण म्हणतंय संविधान बदलते? अरे ज्यांनी याच्यावर राजकारण सुरू केलंय मी त्यांना ठोक बजावून सांगतो, आमची बुद्धी जनता, बाबासाहेबांना मानणारी जनता हे मोठ्या प्रमाणामध्ये या कमळाला मतदान करेल, नवनीत राणाला आशीर्वाद देईल. कारण की देशाच्या पंतप्रधानांनी या गोरगरिबांना घरकुल दिलेले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे. एक अजून मी भाऊबद्दल सांगेल की मी त्यांच्यासोबत काऊन आहे. अरे या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे PR कार्ड साठी गोरगरिबांना रेडी रेकनर प्रमाणे पैसे भरावे लागत होते, तेव्हा आमच्या मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग लावली आणि त्या ठिकाणी जेवढे गोरगरिबांचे रेडी रेकनरचे पैसे ते माफ केले. फक्त 500-1000 रुपयामध्ये PR कार्ड भेटते. मी भाऊ 40,000च्या वर PR कार्ड वाटले. आता आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास 15 ते 20,000 PR कार्ड मी स्वतः वाटले. आणि मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये एकही गरीब माणूस बिना घराचा राहणार नाही. भाऊ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये PR कार्ड देतील आणि देशाचे पंतप्रधान घरकुल देतील. मला अजून एक अभिनंदन करायचं आहे की या ठिकाणी OBC साठी पहिल्यांदा या देशामध्ये OBC साठी जर कोणी घरकुल मंजूर केले असेल तर 13,000 घरकुल देशाच्या पंतप्रधानांनी अमरावती जिल्ह्यासाठी दिले. सगळ्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. सगळ्यांच्या या ठिकाणी आमच्या भावाच्या खूप प्रॉपर्टी आहे पण मी गिनणार नाही. त्याला माझं सांगणं आहे की तू माझा मोठा भाऊ आहे, 20 वर्षापासून इथे राजकारण करत आहे. बेटा राजकारण जास्त करू नको, इथे रवी राणा सुद्धा आहे. आणि रवी राणा हा मोठ्या लोकांसमोर, गोरगरिबांसमोर, शेतकऱ्यांसमोर अहोरात्र झुकत राहते, अहोरात्र सेवा करत राहते. अहोरात्र लोकांच्या बिमारी असो, शिक्षण असो किंवा लग्न असो, कुठलाही प्रसंग असो, रवी राणा रक्ताचं पाणी करते आणि त्या ठिकाणी लोकांना मदत करते. नवनीत राणांनी या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जनसंपर्क ठेवला, लोकांसाठी या अमरावती जिल्ह्याचा आवाज बनून त्यांनी या पार्लमेंटमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले. मला एक तरी सांगा, या 40 वर्षामध्ये कोणी खासदार झाला असेल त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी बोलला? अरे एक प्रश्न तिथे मांडला आणि मोदीजींनी त्या प्रश्नाला न्याय दिला. म्हणून नवनीत राणा मोदीजींसोबत आहे. मला अजूनही आठवते भाऊ, जेव्हा मोदीजींच्या आई वारल्या तेव्हा मी पाहिलं या महाराष्ट्र देशाचा पंतप्रधान जेव्हा आई वारल्यानंतर त्या आईचं कर्तव्य निभावलं गेलं आणि 2 वाजता नंतर पुन्हा देशाच्या कर्तव्यासाठी लागला असा पंतप्रधान मी जन्मलो तेव्हा पाहिला. हा तुम्ही पाहिलाय नवनीत राणा जर या 2200 गावामध्ये 4-4, 5-5 वेळा जाऊन आलेले आहे. पहिले खासदार 200 गावामध्ये सुद्धा जात होते. आणि या ठिकाणी मी एवढं सांगेल, हात जोडून विनंती करेल की ताकद आहे माझी, ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI, शिवसेना, युवा स्वाभिमान पार्टी, आमचे सगळे जे 11 पक्ष आहे, ही कमळाला खऱ्या अर्थानं 3 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देईन हा माझा विश्वास आहे. हे सगळे आमचे मायबाप आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. काही राहिलेले विषय नंतर घेऊ आणि सगळ्यांना या ठिकाणी साष्टांग नमस्कार करतो आणि या ठिकाणी